एकीकडे शरद पवार हे आपले अजूनही दैवत आहेत असं म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना नाव न घेता टोला लगावलाय। 4 दिवस सासूचे तसेच 4 दिवस सुनेचेही असतात की नाही, का त्या सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतच राहायचं असा सवाल अजित पवारांनी केला। पुण्याच्या मावळ विधानसभेत विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे। वडील 70 पार केल्यावर आपल्या डोळ्यांदेखत मुलावर जबाबदारी सोपवतो, मात्र काही जण ऐकतच नाहीत, एवढा हट्टीपणा कशाला असा टोलाही त्यांनी पवारांना लगावला। काही जण ऐकतच नाही, एवढा हट्टीपणा कशाला, दुसऱ्याला जमणार नाही। अरे आम्ही त्याच्यापेक्षा चांगलं देऊन दाखवले ना, आम्ही जे बोलतो ते करतो, त्याच्यामुळं मला कुणाला अपमान करायचा नाही। त्यांनी कारखाना उभा केला, आम्हाला आदर आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला कौतुक आहे। परंतु काळानुरूप जसं यांना माहिती आहे 4 दिवस सासूचे असतात, त्याच्यानंतर 4 दिवस सुनेचे यायचे की नाही, का ती सून म्हातारी झालेपर्यंत तसंच मागत बसायचं, याचा कुठंतरी विचार त्या बाबतीमध्ये केला पाहिजे। आता ते सासूरवाडी आहेत की माहेरी आहेत? सध्या ते जिथे आहेत त्याला ते काय ते माहेरी गेलेत की सासरी आहेत की वानप्रस्थ आश्रमात जात आहेत, हे जे त्यांनी स्पष्ट करावं। नाना नवलेंना म्हणत असतो की नाना, तुम्ही आता वयस्कर झाला, आता कुणावर तरी जबाबदारी द्या ना। कधी देणार? काय आम्ही म्हातारं झाल्यावर? काळानुरूप तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना एखादा वडील 70च्या पुढे गेल्यावर पोराच्या हातात देतो ना, म्हणतो ना, आता सुनबाई आणि पोरा तुम्ही करा, तुम्ही माझ्या डोळ्या देखत शिका। परंतु काही जण ऐकतच नाही, एवढा हट्टीपणा कशाला। आज अजितदादांनी जे स्टेटमेंट केलं की 70च्या घरात गेल्यानंतर वडीलधारे जबाबदारी सोपवतात, मला असं टीव्हीवरनं म्हणजे बाईट घेणाऱ्यांनी वगैरे सांगितलं की ते पवार साहेबांना बोलले। मला नाही वाटत ते पवार साहेबांना बोलले, त्यांचा इशारा मोदींकडे असेल। त्या मोदी साहेब सुद्धा 75 वर्षाचे झाले, त्या अजितदादा नेहमी स्वप्न मोठी बघतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।